Congratulations to Indian women's cricket team. Harmanpreet Kaur, the captain of Indian cricket team. लाख लाख अभिनंदन. लॉर्ड्सवरती 457 धावांचं लक्ष दिलेलं इंग्लंडला यास्तिका भाटियानी धुआधार सेंचुरी मारलेली आणि लॉर्ड्सवर एक इतिहास घडण्यास उत्सुक. 457चं लक्ष पार करता करता 6 विकेट इंग्लंडने गमावलेल्या होत्या. त्यामुळं आशा संपल्या होत्या मॅच जिंकण्याच्या. म्हणजे फक्त घडणाऱ्या घटनेवर शिक्कामोर्तब होणं बाकी होतं. अर्थातच एक क्रांती घडलेली लॉर्ड्सवर. भारतीय महिला क्रिकेटने इतिहास रचला. क्रांती घडली तीसुद्धा क्रांती गौडच्या बॉलिंगमुळे. एका टेस्ट मॅचमध्ये पहिल्या भागात 2 विकेट, पहिल्या भागात 5 विकेट, दुसऱ्या भागात 2 विकेट, टोटल 7 विकेट घेतलेली क्रांती गौड शेवटी मॅन ऑफ दी वुमन ठरली, मॅन ऑफ द मॅच. एक उत्कृष्ट खेळ दाखवत आपल्या भारताचा तिरंगा या क्रांती गौड आणि यास्तिका भाटियामुळं उंचावला गेला. आणि अर्थातच एक कॅप्टन म्हणून हरमनप्रीत कौर यांचंसुद्धा नाव सुवर्णाक्षरांनी लिहिलं गेलं. या लॉर्ड्सच्या बाबतीत खरंच काही स्वप्न घेऊन क्रिकेटच्या मैदानात प्रत्येक नवीन क्रिकेटर उतरलेला असतो. आज अभिषेक शर्मा आणि वैभव सूर्यवंशी हे सुद्धा तुम्हाला उद्या या लॉर्ड्सवर या भारताचं प्रतिनिधित्व करताना पाहायला मिळणारच आहेत. त्यांच्या मनातली सुद्धा अशीच काही स्वप्न असतील, नक्की असावीत आणि असलीच पाहिजेत. या दोघांच्या पण स्वप्नांना मी आत्तापासूनच खूप खूप शुभेच्छा अर्पित करतो. ज्याप्रमाणे हरमनप्रीत कौर ही आपली भारतीय महिला क्रिकेट संघाची कप्तान आपल्या भारतीय क्रिकेट टीम, मेल टीम यांच्या काही कप्तानांच्या रांगेत जाऊन बसली, तो बहुमान तिने मिळवला आहे. यामध्ये महेंद्रसिंग धोनी आहे, कपिल देव आहेत, त्यानंतर विराट कोहली आहेत आणि चौथी हरमनप्रीत कौर. एक उत्कृष्ट मॅच या दृष्टिकोनातून या मॅचकडं आपण नक्कीच पाहू. स्पोर्टिंग स्पिरिटनी इंग्लंडच्या काही 2-3 बॅट्समन लोकांनी, त्या महिलांनी आटोकाट प्रयत्न केला, लढत देण्याचा प्रयत्न. अर्थात तो केविलवाणा प्रयत्न ठरला आणि होतं, शेवटी हा खेळ आहे. अशा अनेक मॅचेस तुमच्या आमच्या आठवणीत नक्कीच आहेत ना. त्यातल्या त्यात आजकाल जे भारतीय महिला क्रिकेट टीमचा जो काही परफॉर्मन्स आहे आणि जे काही आपल्या भारत देशाने महिला क्रिकेटलासुद्धा एक चांगलं प्रतिष्ठेचं स्थान देण्याची सुरुवात केलेली आहे. जनतेमधनंसुद्धा या महिला क्रिकेटला खूप चांगला रिस्पॉन्स मिळतो आहे. हा जो काही बदल आपल्या समाजामध्ये घडला आहे त्या बदलालासुद्धा मी सॅल्यूटच करतो. आणि या महिला क्रिकेटर्सचं जे काही त्यांना तुम्ही सपोर्ट करताय, प्रोत्साहित करताय, ह्याच्यातून पुन्हा कमिंग जनरेशनमधूनसुद्धा खूप चांगल्या महिला क्रिकेटर उदयास येत आहेत आणि यायलाच पाहिजेत असंही मी मत प्रदर्शित करतो. पुन्हा एकदा या 11 खेळाडू किंवा 16च्या टीममध्ये सिलेक्ट होऊन या लॉर्ड्सवर गेलेल्या आणि या इतिहासाची साक्षीदार झालेल्या आपल्या सर्वच महिला क्रिकेट टीममधल्या सदस्यांचं कवी प्रवीत शो यूट्यूब चॅनलतर्फे मी लाख लाख अभिनंदन करतो. डेफिनेटली जेव्हा असे क्रिकेटर तयार होतात, जेव्हा सचिन तेंडुलकर इतका महान फलंदाज, महान क्रिकेट प्लेयर म्हणून तो उदयास आला, वयवर्ष साधारण 15-16 काहीतरी त्याचं वय होतं जेव्हा पहिली क्रिकेट कसोटी खेळण्यास तो आला. वसीम अक्रम, सिकंदर बख्त असे काही, वकार युनुस, कदाचित त्यावेळेस वकार युनुस होते का अब्दुल कादिर होते, पण अशा महान गोलंदाजांच्या समोर हा चिमुरडा सचिन जेव्हा बॅटिंगला मैदानात उतरला
तेव्हा पाकिस्तानच्या क्रिकेट प्लेयरमध्ये एकमेकांमध्ये थोडीशी हितगुजसुद्धा व्हायची की ये बच्चा क्या करेगा, ये क्या खेल सकता है अकरम के सामने, ये क्या खेल सकेगा इम्रान खान के सामने. अशा पद्धतीने त्याच्यावरती ताशेरेसुद्धा ओढले जायचे सलग 2-3 वर्ष. पण जेव्हा त्याची बॅट तळपायला लागली, जेव्हा त्याच्या बॅटनी त्याचा कारनामा दाखवायला सुरुवात केली, तेव्हा या जगातले सर्व देशांचे फास्टर स्पिनर्स ते सुद्धा तोंडात बोटं घालू लागले, नाही इस बच्चे में कुछ है. आणि आता तोच इतिहास पुन्हा वैभव सूर्यवंशीच्या तर्फे तुम्हा आम्हाला पुन्हा एकदा इतिहासाची पानं उलटली जात आहेत. कदाचित त्याच्यापेक्षा धुवाधार बॅटिंग आपल्याला पाहायला मिळेल की काय, अशाच आशयाचे काही वृत्तपत्रांमध्ये वैभवबद्दल लेखन होतं आहे. चला आपण आता येत्या पिढीला शुभेच्छा तर नक्कीच देत आहोत. शेवटी काय आहे, कालाय तस्मै नमः. काळ बदलत राहणार आहे. रोहित शर्मा, विराट कोहली हे हळूहळू बाहेर गेले. ज्या पद्धतीने मिताली राज तिच्या सगळ्या टीमनी एकेकाळी वर्चस्व गाजवलं आपल्या भारतीय महिला क्रिकेट टीमवर, त्याच पद्धतीने आता हरमनप्रीत कौर आणि तिचे हे 10 सहकारी महिला क्रिकेटर्स ते तिला साथ देत आहेत आणि हरमनप्रीत कौरचं नावसुद्धा इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिलं गेलं. लॉर्ड्सवरच्या विजयाला एवढं का बरं महत्त्व आहे? कारण काही खेळांमध्ये काही मैदानं आणि त्यावरती होणाऱ्या मॅचेस याच्याकडनं थोडंसं वेगळ्या नजरेने पाहिलं जातं. ज्या पद्धतीने आपल्याकडं दिल्लीमध्ये फिरोजशाह कोटला मैदानावर होणारी मॅच आणि कलकत्ताला ईडन गार्डनवर होणारी मॅच, याच्यामध्ये जो फरक जाणवतो ना आपल्याला, ईडन गार्डनवरची मॅच कधी एकदा टी व्हीवर पाहत बसतो असं सगळ्या क्रिकेट रसिकांना होतं. कारण हा जो काही वेगळेपणा आहे हा समाजाने निर्माण केलेला वेगळेपणा आहे. आणि मग अल्टिमेटली त्या ईडन गार्डनचं महत्त्व वाढत जातं. अरे मी ईडन गार्डनवर सेंचुरी मारू शकलो असं रिटायर्ड क्रिकेटरसुद्धा अभिमानाने सांगतानासुद्धा आपण कित्येक इंटरव्ह्यूमध्ये ऐकलेलं आहे. अरे लॉर्ड्स पे जो विजय मिलता है ना, बस ऐसे लगता है कि इंसानी ज़िंदगी का सार्थक हो गया. असंही कदाचित या आपले मी जे काही उल्लेख केला 3 कप्तानांचा, कपिल देव, विराट कोहली, महेंद्रसिंग धोनी, कदाचित त्यांच्या मानसिक भावनासुद्धा अशाच असू शकतील ना. कारण तो लॉर्ड्सवरचा विजय आहे. लॉर्ड्स, दिलीप वेंगसरकर यांच्या मनामध्ये असलेली ही एक सुखावह घटना आहे की आजतागायत भारताच्या टेस्ट क्रिकेट प्लेअरमध्ये सलग 3 सेंचुरी लॉर्ड्सवर मारलेला अजून तरी एकही क्रिकेटर नाही आहे. 2 सेंचुरी झालेल्या आहेत KL राहुलच्या, पण दिलीप वेंगसरकर हे एकटेच असे आहेत की ज्यांनी लॉर्ड्सवरती 3 टेस्ट सेंचुरीचा खिताब मिळवला आहे. 3 टेस्ट सेंचुरी केल्यात आणि इतिहासात स्वतःचं नाव नोंदवलं आहे. मित्रांनो, क्रिकेट आज महिला क्रिकेटसुद्धा खूप छान खेळ दाखवते आणि आपल्या तिरंग्याचा सन्मान जगभर वाढवते. त्यामुळे या पूर्ण महिला क्रिकेट टीमच्या 16 सदस्यांचं पुन्हा एकदा मी लाख अभिनंदन करतो. क्रांती गौड हिने 7 विकेट घेतल्या टेस्टमध्ये आणि जी क्रांती घडवली तिच्या हातून अशीच क्रांती घडत राहो. आपल्या नावाला साजेसा खेळामधली क्रांती घडवत तिचं आयुष्य आनंदात जावो, याच तिला शुभेच्छा देऊ. यास्तिका, मोठ्या दुखण्यातनं तू बाहेर आली आहेस. गुडघ्याची शस्त्रक्रिया झाल्यानंतर तू सेंचुरी मारू शकतेस, याच्यापेक्षा अजून कोणत्या पद्धतीने तुझं मनोबल वाढलं पाहिजे? मला तर वाटतं दिस इज द टॉपमोस्ट थिंग. त्यामुळं तुझं मनोबल आता एका उच्च शिखरावर आहे, एव्हरेस्टवर आहे आणि ह्या वाढलेल्या मनोबलाचाच तू आपल्या देशाला फायदा करून देशील आणि सतत तुझ्या बॅटिंगमध्ये अशाच पद्धतीने सातत्य राहील. क्रांती गौडची बॉलिंगसुद्धा अशीच चमकत राहील आणि विकेट्सवर विकेट्स घेत ती आपल्या मेल क्रिकेटर्ससारखेसुद्धा 500 विकेटपर्यंत तिने पोहोचावं आणि त्या यादीत तिचं नाव जावं, याच सदिच्छा व्यक्त करतो. संपूर्ण टीमला, टीम मॅनेजरला, टीमच्या ट्रेनरला आणि अर्थातच आपल्या या तिरंग्याला लाख अभिनंदन, शुभेच्छा आणि ऑफकोर्स पुढच्या प्रत्येक मॅचसाठी या भारतीय महिला क्रिकेट टीमला कवी प्रवीश शोच्या खूप शुभेच्छा सतत असतील. जय हिंद, जय भारत.